नमस्कार. भाग्य विजय या विशेष चर्चासत्रामध्ये मी वृषाली तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करिअरची निवड. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. सरांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सरांचा परिचय करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर हे प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये सरांनी पीएचडी ही सर्वोच्च पदवी संपादन केलेली आहे. रत्नांवर सरांचा विशेष असा अभ्यास आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये सरांनी जे कार्य करून ठेवलेले आहे त्या कार्यासाठी सरांचा देश विदेशांमधून आणि अतिशय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचं अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये लाभलेलं आहे. विषयाला सुरुवात करूया. सर, आजचा जो विषय आहे करिअर, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करिअरची निवड. नुकत्याच आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत आणि यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टप्पा असणार आहे की आपल्या पाल्यासाठी म्हणजे पालकांसाठी सुद्धा ही खूप महत्वाची फेज आहे आणि मुलांसाठी सुद्धा ही खूप द्विधा मनस्थिती आहे की यानंतर आपण कुठलं करिअर निवडावं जेणेकरून आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळू शकेल. तर ज्योतिषशास्त्राचा या करिअर निवडीमध्ये नेमका कसा उपयोग होऊ शकतो? आपल्याकडे पहिले म्हणायचे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर. हो. तसंच ही पत्रिका जी असते ना, तर ती आपल्याला एक मी म्हणून नेहमी सांगत असतो की ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे. तुम्हाला दिशा दाखवणारं शास्त्र आहे. पण चालायचं तुम्हालाच आहे, प्रयत्न तुम्हालाच करायचे, मेहनतही तुम्हालाच घ्यायची आहे. खरंय. पण ज्योतिषशास्त्र करिअरच्या बाबतीमध्ये करिअर निवडत असताना कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या पाल्यानं किंवा आपण कोणी जे पण स्वतः निवडत असेल आपलं करिअर किंवा कोणी आपले त्यांचे पालक निवडत असेल तर आपल्या पाल्याची दिशा काय आहे? त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळू शकतं? त्याला टेक्निकलमध्ये आहे का? त्याला इंजिनिअरिंगमध्ये आहे का? त्याला मेडिकलमध्ये आहे का? त्याला फूडशी संबंधित आहे किंवा त्याला कायदेविषयक क्षेत्राशी संबंधित आहे? त्याला स्पोर्ट्समध्ये आहे किंवा त्याला म्युझिकमध्ये आहे किंवा कला क्षेत्राशी संबंध याच्यामध्ये आहे. अनेक ज्या गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या म्हणजे जातकाच्या ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला आपण जातक म्हणतो. तर जातकाच्या पत्रिकेवरून आपण ते जाणून घेऊ शकतो, की जो कोणी जातक आहे, की त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं. कसं असतं, की करिअरची निवड करत असताना माझे असे बरेच मी लाईव्ह कार्यक्रम पण केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय असतं मुळात, की करिअर निवडत असताना आपण एकाच गोष्टीवर अडून राहिलो, की मला अमुक ही गोष्ट करायची आहे आणि त्याच्यावर अडून राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून निसटू पण शकतात. खरंय. तर करिअरची निवड करत असताना जेव्हा माझ्याकडे कोणी पालक किंवा पाल्य किंवा विद्यार्थी माझ्याकडे येतात, ते मला विचारतात, की करिअरची निवड करायची तर माझ्या कुंडलीहून तुम्हाला काय वाटतं मी कोणत्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये मी करिअर निवडलं, कोणत्या क्षेत्रातलं करिअर मी निवडलं पाहिजे. तेव्हा मी त्यांची पत्रिकेचा अभ्यास करून एनालिसिस करून कारण कसं असतं, की पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की परफेक्ट एनालिसिस आणि त्याच्यानंतर असतं, की परफेक्ट सोल्युशन. म्हणजे एनालिसिस केल्यानंतर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अडचण असेल किंवा ते होऊ शकत नसेल, तर त्यासाठी ते परफेक्ट होण्यासाठी किंवा तसं आपल्या मनासारखं होण्यासाठी आपण त्याला जे काही उपासना किंवा उपाय करायचे, तर सोल्युशन ही पण परफेक्ट असणं फार गरजेचं असतं. तर पहिल्यांदा सर्वात येते गोष्ट ती म्हणजे एनालिसिसची. की जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक त्यांच्या मुलाची पत्रिका, पाल्याची पत्रिका माझ्याकडे घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत असतो, की ह्याच्या पत्रिका जी सांगते ना, ती शक्यता सांगत असते, की ह्या क्षेत्रामध्ये शक्यता आहे, की तो चांगला यशस्वी होणार आहे. दुसऱ्या क्षेत्र असेल त्याच्यात शक्यता आहे, की तो यशस्वी होणार आहे. शेवटी तुमच्या प्रयत्नावर डिपेंड असतं. त्यामुळे मी त्यांना क्लिअर सांगत असतो, की तुम्ही ए, बी आणि सी असे 3 प्लॅन बनवा. की ए प्लॅन काय असला पाहिजे, बी प्लॅन काय असला पाहिजे, सी प्लॅन काय असला पाहिजे. आणि पहिल्यांदा जो क्रॅक करायचा तो सी प्लॅन क्रॅक करायचा असतो, नंतर बी क्रॅक करायचा असतो, नंतर मग ए प्लॅनकडे आपण जायचं असतं. तर म्हणजे काय, की जरी ए प्लॅन आपण सक्सेस नाही झालो, तो बी आणि सी आपल्या हातात असतो. म्हणजे आपण रिकामे राहत नाहीत किंवा आपण कुठे फेल्युअर होत नाहीत किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच झालं नाही असं होणार नाही. त्यामध्ये काही ना काहीतरी आपल्या हाताशी असतं. महत्वाची गोष्ट या पद्धतीनं जर तुम्ही करिअरची निवड केली आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपले 9 ग्रह आहेत.
म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. आता 9 ग्रहामध्ये 7 ग्रह हे मुख्य ग्रह आहेत आणि राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत. हं. तर प्रत्येक ग्रहाचा एक कारकत्व आहे, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचा एक स्वभाव आहे. मी जसं की आपण सूर्यापासून सुरुवात करू, की सूर्य हा ऊर्जेचा कारक आहे, हं. की ज्याच्या पत्रिकेमध्ये सूर्य चांगल्या स्थानामध्ये आहे, त्याचा कर्मस्थानाशी संबंध आहे, त्याच्या पंचम स्थानाशी संबंध आहे, त्याचा प्रथम स्थानाशी संबंध आहे, त्याच्या भाग्यस्थानाशी संबंध आहे, त्याच्या लाभ स्थानाशी संबंध असेल, सूर्य जिथे उच्चीचा असेल, स्वराशीचा असेल. हं. तर अशा वेळेला अशा व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल किंवा ऊर्जेशी संबंधित जे क्षेत्र असतात, त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. बरं. दुसरा ग्रह आहे, की तो म्हणजे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक आहे, तसंच तो द्रव पदार्थाचा पण कारक आहे, पाण्याचा पण कारक आहे. हं. मग द्रव पदार्थाशी संबंधित गोष्टीमध्ये किंवा पाण्याशी संबंधित व्यवसायामध्ये किंवा तिथे खाद्यपदार्थ पण येतात थोड्या प्रमाणात. ड्रिंकिंग वॉटर्स असेल, कोल्ड ड्रिंक्स असतील, ह्या संदर्भातल्या व्यवसायामध्ये तुम्हाला तो चंद्र तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. तिसरी गोष्ट जो तिसरा ग्रह जे येतो, सूर्य, चंद्र त्याच्यानंतर मंगळ येतो. हं. मंगळ हा धाडसी आहे, बरं. पराक्रमी आहे. हं. तर पराक्रमी मंगळ किंवा धाडसी मंगळ जेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये स्ट्राँग असेल आणि जे स्थान मी सांगितले त्या स्थानाशी संबंधित तो जो काम करत असेल, हं. तर अशा वेळेला तुम्ही एन-डी-एमध्ये, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाऊ शकता, पोलिस डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता किंवा रिझर्व्ह फोर्समध्ये जाऊ शकता किंवा कायदेशीर क्षेत्राशी संबंधित जिथे धैर्याचं काम आहे, हं. जिथे धाडसाचं काम आहे, अशा ठिकाणी तुम्हाला तो मंगळ पराक्रम गाजवण्यासाठी तिथे लाभदायक ठरू शकतो. तिथे हं. त्या क्षेत्रामध्ये तुमचं वर्चस्व चांगलं असू शकतं. हं. तसंच हा मंगळ भूमीचा पण कारक आहे. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला मंगळ आणि सूर्य जर त्यांचे कुठेतरी कॉम्बिनेशन येत असेल तुमच्या पत्रिकेमध्ये, अशा वेळेला तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगकडे पण जाऊ शकता. हं. म्हणजे इंजिनिअरिंग जे ठरवतो आपण, की आता माझ्याकडे बरेच जण येतात, की जसं आय-आय-टी करायची आहे किंवा आय-टी आय-आय-टी हं. क्षेत्रामध्ये जायचं आहे. तर अशा वेळेला सूर्य फार महत्त्वाचा असतो. हं. कारण तो कॉम्प्युटरशी संबंधित आहे, हं. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकलशी, एन-टी-सीशी संबंधित आहे. हं. आणि अ, महत्त्वाची गोष्ट आहे, की जेव्हा सूर्य तुमचा स्ट्रॉंग असतो, तुम्हाला ऊर्जा क्षेत्रामध्ये यश मिळतं. त्यामुळे आय-आय-टीशी संबंधित असेल, सूर्य चांगला असेल, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. सिव्हिलमध्ये जायचं असेल, तुमचा मंगळ कसा आहे हे पाहणं फार गरजेचं हं. असतं. हं. तुम्हाला मेकॅनिकलमध्ये जायचं असेल, तर तुमचा शनी कसा आहे किंवा ऑटोमोबाईल्समध्ये जायचं असेल, तर तुमचा शनी कसा आहे पत्रिकेमध्ये हे पाहणं फार गरजेचं असतं. तुम्हाला खाद्यपदार्थाशी संबंधित क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर तुमचा राहू केतू कसा आहे. तुम्हाला मेडिकलशी संबंधित क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर त्यासाठी पण राहू केतू केंद्रामध्ये असतील किंवा अ, त तुमच्या पराक्रमामध्ये राहूचा आणि केतूचा संबंध असेल हं. किंवा पंचमाशी राहूचा आणि केतूचा काही संबंधित असेल, तर अशा क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये पण तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. हं. तर हे आपल्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थितीवरून आपण एक बांधू शकतो अंदाज, की त्या पाल्याला किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं आणि त्याच्या पंचम स्थान जे असतं ना, ते आपल्या फार महत्त्वाचं असतं. ते करियर ठरवण्याचं स्थान असतं. अच्छा. म्हणजे द्वितीय स्थानावर आपण प्राथमिक शिक्षण असतं, चतुर्थ स्थानावर आपण माध्यमिक शिक्षण घेतो हं. आणि उच्च शिक्षण आणि त्याच्यानंतरची करिअरची जी दिशा असते, ती आपण पंचम स्थानावरून ठरवत असतो आणि तुमच्या पंचम स्थानाशी संबंधित ग्रह कसे आहेत, त्याच्यात तुमचं शिक्षण किती आहे, हे पण त्याच्यात कळू शकतं. हे तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन होणार आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे किंवा एखाद्याला सरकारी नोकरीचे योग आहेत, तर ते कसे तुमच्या त्या सरकारी क्षेत्रात एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे का? हं. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे का? हं. तुम्हाला बँकिंग क्षेत्राच्या संबंधितल्या जे काही ग्रहमान आहेत, त्यासाठी मंगळ महत्त्वाचं असतं. हं. मंगळ तुमच्या पत्रिकेत कसा स्थानापन्न आहे, त्यानुसार तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कसं कार्य हं. करणार आहात, हं. हे पण आपण आपल्या पत्रिकेवरून जाणून घेऊ शकतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र मला असं वाटतं, की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपलं करियर पाथ ठरवण्यासाठी हं. किंवा करियरची दिशा निवडण्यासाठी हे आपल्याला चांगलं उत्तम असं मार्गदर्शक शास्त्र आहे. आणि त्याच्यावर डिपेंड न राहता आपण त्याचा वापर करून घेतला एक दिशा मिळण्यासाठी, हं. तर मला वाटतं की त्याच्यासाठी त्याच्यासारखं चांगलं मार्गदर्शक म्हणून आपल्याला कोणीही मिळत नाही. नक्कीच सर. आपल्या मनाप्रमाणेच एखाद्याला जर करियर करायचं असेल, म्हणजे कुठलाही बाकीचा न विचार करता, की मला याच क्षेत्रामध्ये पर्टिक्युलर करियर करायचं आहे, तर करता येतं? कसं असतं, की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, हं. "प्रयत्ने वाळूची कणर गळिता तेलही गळे." हं. एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या कार्यासाठी तुम्ही सातत्यानं जर प्रयत्न करत असता हं. आणि एक शाहरुख खानचा डायलॉग पण आहे पण मला वाटतं, की "अगर किसी चीज़ को आप शिद्दत शिद्दत से से चाहो. चाहोगे तो पूरी कायनात उसको मिलाने में जुटी रहेगी." खरं आहे. हं. तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन
मनी ध्यानी त्याच्यामध्ये त्याच बाबतीतला प्रयत्न करण्याचा, कितीदाही पडलं तरी उठून तेच प्रयत्न चालू ठेवण्याचा हं, जर ध्यास असेल आणि त्याच्यामध्ये तेवढी मानसिकता असेल, की हं, मी हे एक ना एक दिवस अचीव्ह करणार आहे आणि मला ते करायचंच आहे. हं. मस्ट फार महत्वाचं असते. ते खरं. लावणं फार महत्वाचं असतं. हं, जेव्हा तुम्ही लावून एखाद्या गोष्टीवर स्वतःवर विश्वास, स्वतःच्या मानसिकतेवर, स्वतःच्या आत्मबलावर, हं, सेल्फ कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून जेव्हा एखाद्या गोष्टीवर सातत्यानं प्रयत्न करतात ना, हं, तेव्हा तुम्हाला वेळ लागेल. थोड्या दुसऱ्यापेक्षा जास्त वेळ लागू हं, शकतो. पण तुम्ही जर स्वतःची हिंमत नाही हारली आणि स्वतःहून आणि दुसरी गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये अशी की आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना बरोबर यश हे जीवनाचं सूत्र असतं. खरं तर त्यानुसार आणि कोणते ग्रह आडवे येतात. एखाद्यानं ठरवलंय की मला अमुक गोष्ट करायची आहे आणि हं, त्याच्यामध्ये तो प्रयत्न करतो. हं, आता माझ्याकडे असे बरेच मुलं येतात की 5-5, 7-7, 7-7 वेळेस यू-पी-एस-सीची, एम-पी-एस-सीची एक्झाम देतात, हं, क्रॅक नाही होत. हं, तर त्याच्यामुळे ते अर्ध्या-अर्ध्या मार्काने, 1-1 मार्काने जातात. कशामुळे जातात? मग तेव्हा जेव्हा पत्रिका पाहतो कुठेतरी त्याच्यासाठी अधिकार येण्यासाठी गुरु पण महत्त्वाचा असतो, सूर्य पण महत्त्वाचा हं, असतो. हं, तर हे ग्रहांची स्थिती काय आहे? कशामुळं किंवा अस्तंगत झालेला असेल तुमचा स स कोणताही ग्रह, गुरुग्रह जास्त हं, असेल, तर अशा वेळेला आपण प्रयत्न करून यश मिळत नाही किंवा वर्तमान स्थितीमध्ये एखादी महादशा अशी चालू असते किंवा त्या स्थितीमध्ये नेमकं आपल्याला ते आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो. शनीची 7:30 सुरू होते हं, हं, किंवा महादशा राहूची, शनीची, पापग्रहांची चालू होते. हं, अशा वेळेस प्रयत्नाला यश मनाप्रमाणे मिळत नसतं. हं, तर अशा वेळेला असे कोणते ग्रह आहेत, की जे आपल्याला अडचणीत आणतायत किंवा मनाप्रमाणे रिझल्ट आपल्या वेळेमध्ये आपल्याला मिळत नाही. हं. तर अशा वेळेला ते ग्रह जाणून घेऊन त्याची जी यंत्र असतात, मंत्र असतात, पूजा असतात, काही रत्न असतात, याच्या माध्यमातून आपण त्याच्यावर मात करून आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना, बरोबर यश ज्याला मी म्हणतो, की तुमचे अडथळे नेमके काय आहेत हे जाणून घेऊन जर त्याच्यावर आपण थोडं ओव्हरकम केलं, त्याच्यावर थोडं काम केलं आणि त्यासोबत आपले प्रयत्न पण चालू ठेवले, तर मला वाटतं ते यश मिळायला सोपं जातं आणि मग आपल्या मनात कोणतीही इच्छा असू दे, आपण एखादी गोष्ट करू. फक्त एवढं आहे, की त्याच्यामध्ये कमजोर मनाचा व्यक्ती नाही चालत. हं. बरं. की दिवा स्वप्न पाहणारे नाही चालत. हं, हं. तर अब्दुल कलामचं एक वाक्य आठवतं मला इथे, की त्यांनी एका ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे, की स्वप्न असे पहा, की त्यामुळे आपल्याला झोप नाही लागली पाहिजे. क्या बात है! हं, झोपेत तर स्वप्न कोणीही पाहतं. तर महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा एखादं वेगळं स्वप्न पाहताय, हं, तर तिथे अडचणी आहेत, तिथे समस्या असणार आहे, तिथे संघर्ष असणार आहे आणि असा संघर्ष असेल तर कारण कारण काय की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध एखादी दिशा निवडलेली जेव्हा असते ना, हं. तिथे ह्या गोष्टी येतच असतात. खरं आहे. आणि जोपर्यंत तिथे तुम्ही प्रूव्ह होत नाहीत, स्वतःला सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला समाज, कुटुंबातले फॅमिली मेंबर किंवा नातेवाईक हे कुणी मानत नसतं. हं, हं. आणि इथे मेन खच्चीकरण असतं, की आजूबाजूच्या लोकांचं, घरातलं वातावरण, आजूबाजूच्या नातेवाईकाचं वातावरण, सामाजिक वातावरण याच्यामध्ये मुलांचे खच्चीकरण जास्त होतं. पण त्याच्यामध्ये त्याला जर सपोर्ट केला आणि त्यानं स्वतःहून स्वतःवर विश्वास ठेवला, हं, की आज हरकत नाही, आपण यशस्वी नाहीत, आज ना उद्या आपण नक्की यशस्वी होणार आणि आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करताना अपयश जरी आलं, तर त्याच्यावर टेन्शन न घेता, हं. त्याच्यावर नेमकं आपण कुठं चुकलोय ह्याचं चिंतन करायचं, चिंता न करता. हं, हं, हं. चिंतन करून जर आपण पुढे गेलो, तर आपण त्या चुका दुरुस्त करून सातत्यानं प्रयत्न केला, तर एक ना एक दिवस तुम्ही परफेक्ट होऊ शकता. कारण तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असतं, तुमच्या प्रयत्नामध्ये एक दृढ संकल्प असतो, दृढ निश्चय असतो आणि हं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकता. नक्की सर. खूप छान मार्गदर्शन केलं सरांनी, की तुमच्या मनामध्ये जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये करियर करायचं असेल, तर त्या दृष्टीने जर तुम्ही खूप परिश्रम केले, तर तुमचं भाग्यसुद्धा बदलण्याची शक्ती ही तुमच्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेस एक असं महत्त्वाची होतं गोष्ट इथे बोलतो, तो हं. भाग्याचा विषय काढल्यामुळे. हो, हो. कसं आहे, की परमेश्वराने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. हं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. फक्त एकच गोष्ट आपल्यावर सोडलेली आहे. हं. ते म्हणजे भाग्य. खरं आहे. भाग्य हे घडवावं लागतं. भाग्य घडत कधीच नसतं. हं, हं. त्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतील, अतोनात कष्ट करावे लागतील, अतोनात अभ्यास करावा लागेल. हं. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि वेडा माणूसच इतिहास घडवत असतो कधी पण. खरं आहे. ज्याला लोकं वेड्यात काढतात तोच एक ना एक दिवस इतिहास घडवत असतो. आणि त्यामुळं तुमच्या ध्येयासाठी तुम्ही वेडे असले पाहिजे तरच तुम्ही तिथे साध्य होऊ शकता आणि तुमचं भाग्य तुम्ही घडवू शकता. हं. त्यामुळं भाग्य हे घडवावंच लागतं. हे भाग्य आपल्याला वंश परंपरेनं नाही मिळत किंवा काही कोणत्याही गोष्टीनं ते मिळत नाही. खरं आहे. प्रत्येकाला ते आपापलं घडवणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी भाग्याबाबतीत दुसऱ्याला दोष देणं किंवा ब्लेम करणं हं. याच्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय ह्याच्यावर विचार करून जर आपण सातत्यानं प्रयत्न केले, तर आपण तिथे निश्चितपणे यश संपादन करू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही आता एक खूप छोटीशी म्हणजे बाउंडरी लाईन आहे.
इच्छा असणं आणि त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करणं. म्हणजे तुम्ही नक्कीच. आत्ताच जे सांगितलं, हं. की फक्त दिवास्वप्न पाहूनही नाही चालत. त्यासाठी तर बरेचदा काय होतं माहिती का, की आता आपला करिअरचा विषय आहे. हं, माझ्याकडे बरेच पालक त्यांच्या मुलांना घेऊन येतात हं, आणि ते तेव्हा एकतर अ, 3री-4थीला असतात किंवा बरेचदा आजकाल काय आहे, की आपण लाईव्ह शोमध्ये जे कॉम्पिटिटिव्ह शो चालू हं. असतात गायनाचे वगैरे हो, हो. किंवा डान्सचे याच्यामध्ये किंवा लहानपणापासून आपण पाहतो, की 8व्या-12व्या वर्षी कोणीतरी क्रिकेटमध्ये गेलाय किंवा हो. स्पोर्ट्समध्ये गेलेला आहे. हं. त्यामुळे जागृत पालक खूप खूप जागृत झाले. खूपच तर त्यांना जास्त. असं वाटतं, की आपला कोणताही डिसिजन आपल्या पाल्याच्या बाबतीतला चुकला नाही पाहिजे. पहिल्यापासून ते सतर्क असतात. हो. आणि मग ते बरेच असे पालक असतात, की त्यातल्या त्यात मला वाटतं मेट्रो सिटीमध्ये हे प्रकार खूप जास्त आहे. हे हं, तिथले पालक जास्त जागरूक आहेत आणि ते त्यांच्या पाल्याला पहिल्यापासूनच कोणत्या हं, क्षेत्रात, त्याला कला क्षेत्रात यश आहे का, त्याला खेळामध्ये यश आहे हं, का, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेत असतात. तर त्यावेळेला ते मी पाहतो त्यांच्या पत्रिका. तर बरेचदा काय असतं किंवा बरेच पालक असे पण असतात, की मुलं 10वी गेल्यानंतर ते माझ्याकडे येतात, हं, की हं. पुढचं त्याला सायन्स द्यायचं का, आर्ट्स द्यायचं का, कॉमर्स द्यायचं. हो. किंवा बरेच पालक असे पण असतात, की 12वीच्या नंतर ते ठरवतात, की त्यांना कोणत्या दिशेला पाठवायचं. तर अशा वेळेला मग जेव्हा मी पत्रिका पाहतो, की मी त्यांना सांगतो, की हे पण योग त्याच्या पत्रिकेमध्ये आहे, हं, असा पण योग त्याच्या पत्रिकेमध्ये आहे. हं, आणि हे योग असणं हं, आणि तसं घडणं, हं. असणं आणि घडणं याच्यामध्ये खूप तफावत आहे. अच्छा. कारण त्याच्यामध्ये येतात ते प्रयत्न. ओके. हं. मी एखाद्याला सांगितलं, की तुझ्या नशिबामध्ये एम-पी-एस-सी क्रॅक करण्याचे योग आहेत. हं, किंवा मी एखाद्याला सांगितलं, की तू डॉक्टर होऊ शकतो किंवा मी एखाद्याला सांगितलं, की तू इंजिनिअर होऊ शकतो. हं, हं. तर किंवा एखाद्याला मी सांगितलं, तू खेळाडू होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून त्यांची प्रयत्नामध्ये सातत्य असणं फार गरजेचं असतं. म्हणजे योग आहेत म्हणजे ते होईल असं काही नसतं. योग अच्छा. येत असतात आणि जात असतात. म्हणजे तो योग योग जरी असले तरी प्रयत्न प्रयत्न महत्व आहे. काय अच्छा. की ह्या आपण पूर्ण जीवन जे आहे ना आपलं, हं, तर ते हे कर्मावर डिपेंड आहे, की तुमच्या संचित काय आहे, प्रारब्ध काय आहे आणि कर्म काय आहे. हं, ह्या 3 गोष्टीचा पूर्ण बॅलन्स आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं असतं, की संचित जे असतं ते पूर्वपराजित मिळालेलं असतं. पण ते कर्मानं टिकवता आलं पाहिजे. हं, प्रारब्ध म्हणजे भाग्य ते घडवता आलं पाहिजे. पण तिथेही कर्मच कामाचे आहेत. की तुमचे कर्म काय आहेत? तुम्ही कर्म कसे करताय? तुम्ही प्रयत्न कसे करताय? तुम्ही तुमच्या कर्माला दिशा काय देताय? हं, हे फार महत्वाचं असतं आणि त्यानुसार तुमचे जर प्रयत्न असतील, तर ग्रहांची साथ पण तुम्हाला चांगली मिळू शकते. हं, आणि महत्त्वाची गोष्ट काय, की मी म्हणतो ना, की एखाद्या गोष्टीचं काम होण्यासाठी किंवा एखाद्या करिअरमध्ये अडचण येत असेल, तर अमुक रत्न द्या, अमुक पूजा करा किंवा अमुक मंत्र म्हणा. हं, याच्यापेक्षा ते करणं तर गरजेचं आहे. हं, आणि त्याच्यानं काय होतं, की मनोबलाचं खच्चीकरण ते कमी होऊन जातं. हं, आत्मबल वाढतं, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्या प्रयत्नाला यश देण्याचं काम ते करत असतं. हं. इथे हे वाक्य फार महत्वाचं, की प्रयत्नाला यश देण्याचं ते काम करत असतात. अच्छा. पण ते केल्यामुळं किंवा जप केल्यामुळं, रत्न धारण केल्यामुळं आणि तुम्ही प्रयत्नच केले नाहीत, नुसतंच बसलात, तर हं. तुम्हाला यश परमेश्वर पण देणार नाही. अगदी खरं. आईनं जरी ताट समोर तुमच्या वाढून ठेवलं, हं, हं, तिनं हातानं घास जरी तुमच्या तोंडात टाकला, तर हं, शेवटी तुम्हाला चावणं आहे. हं. बरं चावलं नाही तर गिळणं तर महत्वाचं आहे. पण तुम्ही तेही करत नसताल, तर मग यश कुठून मिळणार? खरं आहे. त्यासाठी महत्वाची गोष्ट असते, की प्रयत्न आणि कर्म ह्याची सांगड व्यवस्थित घालता आली पाहिजे आणि जेव्हा दिशा कळते आपल्याला, एक मार्ग माहीत झाला की आपल्याला ह्या मार्गाने जायचंय हं, आणि त्यासाठी आपल्याला साधन म्हणून आपल्याला एखादा मंत्र असेल, हं, एखादं यंत्र असेल, एखादं रत्न असेल, कोणी दिलं असेल, हं, तर ते नुसतं म्हणजे एखादं वाहन दिलं आपण आणि ते वाहनामध्ये आपण पेट्रोलही टाकत नाही, डिझेलही टाकत नाही, जे काही असेल हं, आणि त्याला सेल्फही मारत नाहीत. हं. आपण वाहनात बसलोय. पण वाहन ऑटोमॅटिक ते चालणार नाही ना. अगदी त्याला चालवावं पण लागणार आहे. खरं आहे. कर्म पण तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळं प्रयत्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हां, पण आपल्या प्रयत्नानंच सगळ्या गोष्टी होतात का? तर तसं नाही. अच्छा. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या प्रयत्नाला भाग्याची साथ असणं पण तेवढंच गरजेचं असतं. की तुम्ही प्रयत्न करत चाललात, यश तुम्हाला मिळत नाहीये आणि मग दिशा कुठेतरी तुमची चुकलेली आहे. तुम्हाला पूर्वेकडे जायचं आणि तुम्ही पश्चिमेकडे खूप प्रयत्न करताय. तर हं, ते तुम्हाला ध्येय साध्य नाही होणार. त्यासाठी दिशा योग्य ठरली तर आपली दशा चांगली राहते बरं. आणि दिशा जर बिघडली तर दुर्दशा आपल्या नशिबामध्ये येत असते. तर त्या दृष्टिकोनातून आपण जाणून घेतलं पाहिजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, की आपली पत्रिका आपल्याला काय सांगते, आपल्याला काय मार्ग दाखवते. हं, त्याच्यावर मी ही म्हणत नाही, की त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहा. हं, पण माझं म्हणणं ते जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे प्रयत्न करा. काही अडचणी असतील तर त्याच्यावर पण उपाय असतात. प्रत्येक अशी कोणतीही समस्या नाही, की त्याला उपाय नसतो. असं कोणतंही कुलूप नाही, की त्याला किल्ली नसते. तसंच प्रत्येक समस्येला काही ना काहीतरी उपाय हा असतो.
त्याच्यामुळे ते उपाय जाणून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना हे जे सूत्र आहे, हे मनाशी गाठ बांधून ठेवून त्यानुसार जर सातत्यानं कर्म आणि प्रयत्न केले, तर मला वाटतं चांगलं यश मिळू शकतं. नक्कीच सर. बरेच वेळेस असं होतं, की सारखी पार्श्वभूमी असते. म्हणजे सारख्याच बॅकग्राऊंडमध्ये हं, विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परंतु त्यांचं करिअर म्हणजे प्रत्येकाचं सारखं होत नाही. हं. कुणाचं खूप उज्ज्वल होतं, कुणाचं एकदमच साधारण होतं. तर याचं कारण नेमकं काय असेल? कसं असतं, एक तुला सांगतो महत्त्वाची गोष्ट, की अ, आपले ग्रह जे आहेत, त्याच्यामध्ये गुरु, बुध हे जे ग्रह आहेत, हं. चंद्र, तर चंद्र हा चंचलतेचा आणि मनाचा कारक आहे. अच्छा. गुरु हा ज्ञानाचा कारक. हं. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे. सूर्य हा प्रेझेंटेशनचा कारक आहे. हं. हां, तर हे जे ग्रहाची स्थिती असते, की जरी तुमच्या पत्रिकेत काही ग्रहांची स्थिती चांगली आहे आणि तुमचा चंद्र कमजोर असेल, तर तुमचं मनोधैर्य तेवढं नसतं, की आपण ते करायचं. बरं. पण मी बरेच मुलं पाहतो, की त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं, पोटेन्शियल असतं, पण त्यांचे प्रयत्नच नसतात. कारण ती इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. तो उत्साहच त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे समजा आता पत्रिका एखाद्याची पाहून तुम्हाला लक्षात येतं का, की अरे याच्या पत्रिकेत खूप चांगले योग आहेत. हं. पण तो जो विद्यार्थी आहे, तो म्हणजे एकदम प्रयत्नशून्य आहे असं होतं? नक्की. आता बरेच असे मुलं येतात माझ्याकडे, की त्यांच्यामध्ये टॅलेंट पोटेन्शियल असतं. आता मागच्याच आठवड्यात एक मुलगा आला होता, की तो आता ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं संपत आलंय आणि अजूनही तो विवंचनेत आहे, की मी काय केलं पाहिजे? मी नोकरी केलं पाहिजे का मी जॉब केला पाहिजे? हं. आणि तो टॅलेंटेड आहे. तो स्वतःहून मला म्हणतो, की मी मल्टी टॅलेंट माझी एक हे आहे, हं. पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी आहे हं. आणि मला ही दगडावर पाय ठेवावा वाटतो. हं. तर अशा वेळेस तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत ना. अच्छा. ते कसं असतं, की नॉलेज असणं आणि एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट असणं याच्यामध्ये खूप फरक असतो. बरं. आणि असे विद्यार्थी काही असतात, की त्यांच्याकडे टॅलेंट पोटेन्शियल असतो, पण त्यांना असं वाटतं, की जाऊ द्या ना, बघू ना, करू ना. हं, म्हणजे हं, हं. त्यांच्यामध्ये ती आग किंवा त्याला महत्त्वाकांक्षा जी म्हणतो ना आपण, ती त्यांच्यामध्ये निर्माण होत नसते. आता महत्त्वाकांक्षासाठी काय असतं, हं. की इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा ही जी गोष्ट असते, ही तुमचं गुरुमुळं फार त्याला गुरुसाठी बल फार महत्त्वाचं असतं. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. सूर्याचं बळ पण त्यांना मिळणं खूप गरजेचं असतं. हं. अशा ठिकाणी जेव्हा सूर्य, गुरु कमजोर असतात किंवा पापग्रहांनी युक्त असतात, अशामध्ये टॅलेंट असतं, सगळ्या गोष्टी असतात, पण त्यांचे प्रयत्नच नसतात. हं. मी त्यांना अशा मुलांना मी अल्पसंतुष्ट म्हणत असतो, हं. की त्यांना काही घेणं-देणं नसते. कुठे नंबर लागलाय, कुठे लागलाय, मम्मी-पप्पा प्रयत्न करतायत, एखाद्या कॉलेजला ॲडमिशन देतायत, हे कॉलेजला जातायत. हं. ह्यांना घेणं-देणं नाही, की टॉप 3 मध्ये यायचंय का टॉप 10 मध्ये यायचंय का? कसं तरी करून ती वर्ष पूर्ण करायचं. हां, तर ही एक त्यांची मानसिकता असते, की किती पर्सेंट मिळाले किंवा कोणता ग्रेड मिळाला ह्याच्यापेक्षा त्यांना फक्त वर्ष क्रॅक करणं एवढेच त्यांचा उद्देश असतो. बरोबर. पण त्यांनी जर मेहनत केली, तर बरेच मी असे विद्यार्थी पाहतो, की त्यांच्यामध्ये खूप गोष्टी असतात, पण त्यांचे प्रयत्न ज्या पद्धतीने असायला पाहिजे आणि त्यांचं प्रयत्नाचं आउटपुट मिनिमम आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे प्रयत्न करतो ना, हं. तर तेव्हा मिनिमम 100 आउट ऑफ 70% आपलं आउटपुट मिळालं पाहिजे. ते आपल्या कष्टावर आणि प्रयत्नावर डिपेंड असतं. खरं आहे. पण तुम्ही जर प्रयत्न काही असे असतात, की ते प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये योग नसल्यामुळे त्यांना त्याचं आउटपुट 20% च्या मध्ये मिळतं. हं. प्रयत्न करून सुद्धा. हं. आणि काही लोकं असतात, की त्यांनी 10% जर प्रयत्न केले, तर त्यांना त्याचे फुल टाईम त्यांना आउटपुट मिळणार असतं. पण ते तेवढे प्रयत्न करत नाहीत. हं. ही जी मानसिकता असते, ही जी गुरुमुळं जे आत्मबल वाढत असतं. गुरु तुमचा जर चांगला असेल पत्रिकेतला, तर तुमचं ज्ञान ग्रहण करण्याची एक इच्छाशक्ती जी दांडगी असते, म्हणजे हं. ज्याला भरपूर मोठी असते आणि सतत तुम्ही त्याच्यामध्ये ह्याच्या चिकित्सक वृत्तीनं ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी एक हापापलेलापणा जो असतो हं. ना, हं. की तो असायला पाहिजे. दुसरा बुद्धी असेल, तर चातुर्य, बुध जो आहे ना, तो व्यवहाराचा पण कारक आहे, बुद्धीचा पण कारक आहे. हं. की तुम्हाला कळायला पाहिजे, की आपण कोणतं काम किती वेळात कसं आणि कशा पद्धतीनं ते केलं हं. पाहिजे. अभ्यास जरी करायचा त्याचं नियोजन पण कसं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसा निर्माण झाला पाहिजे. बरेचदा बुध जर पापग्रहाने युक्त असेल ना, तर त्यांचं डोकं अभ्यासात नाही चालत, पण इतर गोष्टींमध्ये जास्त चालतं. हो, आहे. आता मी बरेचदा पाहतो, की आजकाल तर ही कॉमन गोष्ट आहे, की बरेच जण पालक मला येऊन सांगतात, की हा अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फार हुशार आहे. हं. म्हणजे तो मोबाईलमध्ये एकदम हं. परफेक्ट आहे, कॉम्प्युटरमध्ये एकदम परफेक्ट आहे. तर हं. अभ्यासाच्या बाबतीमध्ये तो काहीच प्रयत्न करत नाही. हं. त्याचं कारण आहे, की त्याचा इंटरेस्ट जी लाईन आहे, ती कुठेतरी चेंज झालेली आहे. हं. तर त्याला पण इनकॅश करता आलं पाहिजे आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट क्रिएट होण्यासाठी, ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच सर. अ, या क्षेत्रामधला तुमचा 25 ते 30 वर्षांचा अनुभव आहे आणि या इतक्या वर्षांमध्ये असंख्य विद्यार्थी तुमच्याकडे येत असतीलच अर्थातच. नक्की. या सगळ्यांमध्ये कुठला असा सामायिक प्रश्न तुम्हाला दिसतो, की हा प्रश्न म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत
निर्माण होतो किंवा असतोच म्हणजे. पण महत्वाचं एक सांगायचं म्हणजे आता आपण शेवटाकडे आलो म्हणून हं, सांगतो हं, वेळेअभावी. महत्वाचं काय, की मी पाहिलेलं आहे जनरल मुलं हं, किंवा पालक एक ठराविक गोष्टी धरून ठेवतात, हं, की मेडिकल फील्ड किंवा कॉम्प्युटर फील्ड, की बाहेर देशात जायचंय. ह्या ज्या गोष्टी असतात ना, माझं मत आहे, की तुम्ही आधी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. की तुम्ही 10वीच्या वेळेस तुम्ही जर तेव्हाच विचार करत असाल, की तुम्हाला फर्स्ट इयरला कुठे ॲडमिशन घ्यायचंय, तर त्याचा परिणाम तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या रिझल्टवर होत असतो. छान. त्यामुळे जे टास्क समोर आहे, ते क्लिअर करणं फार गरजेचं असतं. हं, आणि त्याच्यामुळे बरेचदा बऱ्याच मुलांची मानसिकता तिथे मी पाहिलेली आहे किंवा पालकांचा पण हिरमोड होतो. हं, त्यांनी खूप स्वप्न रंगवून ठेवले असतात. पुढच्या गोष्टीची स्वप्न पाहिलेली हं, असतात आणि ग्राउंड लेव्हललाच ते तिथं मागे पडतात किंवा ते पूर्ण होत नाहीत किंवा त्या प्रमाणात त्यांचं ते पर्सेंटेज येत नाही. ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट काय, की इतर मुलांच्या चं पाहून हं. जेव्हा पालक विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण करतात किंवा त्यांना आपण काय म्हणतो आपण हे करतो ना, एक कंपेअरिंग. कंपॅरिझन हं, करतो ना, हं, हे कंपॅरिझन करणं एक पालकांनी बंद केलं पाहिजे, हं, की प्रत्येकाची मेहनत करण्याची अभ्यास करण्याची, प्रत्येकाची बुद्धी ची कुवत, प्रत्येकाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, हं, प्रत्येकाची स्मरणशक्ती, ह्या प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळ्या असतात. हं. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. तर ही आधी जाणून घेतलं पाहिजे आणि हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आता हे 2000च्या नंतर जन्मलेले मुलं, हं. जे सध्या जे मी पाहतोय, की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चूक पालकांची आहे. बरं. आणि पालकांनी त्यांना संघर्ष पण शिकवला नाही, हं, अपमान पण शिकवला नाही आणि अपयश पण शिकवलं नाही. त्याच्यामुळे होतं काय, की ही मुलं ह्यांना सुरुवातीला सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळतात हं. आणि जेव्हा ते कॉम्पिटिशनमध्ये येतात ना, तिथं मग पालक किती मोठा असेल, किती पैशानं असेल, तर शेवटी त्यांना स्वतःचं तरी टॅलेंट काही ना काहीतरी दाखवण्याचं असतं. आणि जेव्हा ते स्पर्धेत येतात आणि तेव्हा जेव्हा मनासारखं होत नाही ना, तेव्हा ते डिप्रेस होतात किंवा फ्रस्ट्रेट होतात आणि मग ते पालकांनाच ब्लेम करायला लागतात. हं, तर ही जी एक सध्याची मी पाहिलं, की हा प्रश्न सध्या खूप जास्त आहे. हं, आणि आपण याच्यावर एक मागे एपिसोड पण घेतलेला आहे. हं, पण हा प्रश्न मला ज्वलंत वाटतो. हं, तर प्रत्येक घरामध्ये आहे, प्रत्येक 4 घरामधल्या 3 घरामध्ये हा प्रश्न आहे, हं. की मुलाला फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं किंवा त्याची दिशा चुकलेली असते आणि त्याच्यामुळे पालकांना त्याचं कारण काय, की एक आजकाल 1 किंवा 2 मुलं आहेत हो. आणि आई-वडिलांचा पूर्ण फोकस जो आहे तो मुलांकडे किंवा मुलींकडे आहे हं, आणि ते सतत त्यांच्या मागे असतात, हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको हं, आणि मग जेव्हा तुम्ही आधीच लाड करता, अगदी मनासारखं त्यांना सगळ्या गोष्टीचा आणि ऐन वेळेला तुम्ही त्याच्यावर बंधनं घालता. अशा वेळेला त्यांच्या मानसिकतेमध्ये पण खूप बदल होतो हं, आणि त्यांचे आणि पालकांची विचारामध्ये मतभिन्नता जास्त निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या करिअरची दिशा चुकण्याची शक्यता असते. हं, त्यामुळं पालकांनी पण आपल्या पाल्यांना पहिल्यापासूनच लहानपणापासूनच संघर्ष शिकवला पाहिजे, अपयश शिकवलं पाहिजे. अपमान पचवायचं हे पण शिकवलं पाहिजे आणि हं, करिअरची दिशा ठरवत असताना एकतर महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला आपल्या पाल्याबद्दल आपल्याला पूर्ण माहीत असतं, की तो किती टॅलेंटेड आहे, काय आहे ते. आणि त्यानुसार त्याच्या पत्रिकेवरून जर तुम्ही जाणून घेऊन त्यानुसार त्याची दिशा जर निवडली आणि एकच दिशा न ठरवता त्याला ए, बी आणि सी असे 3 सगळेच प्लॅन. फॉर्मॅटमध्ये त्याच्या हं, बाबतीमध्ये जर तुम्ही ठरवलंय, की सी-ए आहे, बी आहे, नंतर ए आहे. हं, की तुम्ही एकदमच एचं स्वप्न बघत असाल, तर मधल्या शिड्या कोण कारण काय होतं, की ते जर साध्य नाही झालं, हं, तर मग पाठीमागचं आता माझ्याकडे अशी उदाहरण आहेत, की एक विद्यार्थी आहे. तो 2008 पासून नीटची एक्झाम देतोय. बापरे! अजून त्यानं क्रॅक करू शकला नाही आणि तो वडिलाला ब्लेम करतोय, की त्यांच्यामुळे माझं नीट झालं नाही. हां. आता मला सांग, की असे कोणते वडील आहेत, की तुम्हाला 10-10, 15-15 वर्ष चान्स देत आहेत, की हं, ते क्रॅक करण्यासाठी. हं. तर उलट तुम्ही तर त्या वडिलांचा सत्कार केला पाहिजे, की इतके केव्हा नाही. तुम्हाला ते साथ देत आहेत. हं, पण तुम्ही स्वतः क्रॅक करू शकत नाहीत. तर याच्यासाठी कसं असतं, की अशा वेळेस योग्य वेळी आपल्याला यू टर्न घेता आला हं, पाहिजे, थांबता आलं पाहिजे किंवा दुसरी दिशा निवडली पाहिजे. ही जी समयसूचकता असते ना, ही आपण पत्रिकेवर जाणून घेऊ शकतो, की खरंच ते नाहीये ना, एखादी गोष्ट होत नाही, तर त्याला आपण बाजूला ठेवलं पाहिजे. त्याच्यातून दुसरा मार्ग शोधला पाहिजे आणि त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. किंवा ते झालं नाही म्हणून मी पाहतो एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणारे मुलं असतात किंवा बरेच मुलं आता रिझल्ट लागतात तेव्हा आपण पाहतो, की एखाद्या गोष्ट झाली, की आत्महत्येचे आपण प्रकरण ऐकतो बरेचदा. हो. की याच्यामध्ये मेन काय आहे माहिती आहे का, की तुम्ही एखादी गोष्ट मला सांगा, की डॉक्टर हेच जीवन जगतायत का? नाही ना. इंजिनिअरच जीवन जगतायत का? असे कित्येक लोक आहेत, की त्यांचा
एज्युकेशन नाहीये तरी पण ते व्यवस्थित जीवन जगतायत. लाईफस्टाईल आहे त्यांची चांगली आहे. फक्त मी असं म्हणत नाही की तुम्ही अनपढ राहा. हरकत नाही. एका फील्डमध्ये तुम्हाला यश नाही मिळालंय, तर दुसऱ्या अनेक फील्ड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न केले, त्यासाठी जानकर ज्योतीचा सल्ला घ्या की कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा. हे नाही तर ते, ते नाही तर ते. हे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यातून मार्ग शोधला पाहिजे. अपयश हे येणं साहजिक आहे. कोणालाही येऊ शकते. हं, हे रिझल्ट कोणताही आपल्या हातात नसतो. पण तुम्ही महत्वाचं काय, की तुम्ही कुस्तीमध्ये हारलात हे महत्वाचं नसते. हं, पण तुम्ही कुस्ती कशी खेळलात ह्याला फार महत्व असतं. हं. बरेचदा हारणाऱ्याची चर्चा जास्त होती. तर ती चर्चा आपली झाली पाहिजे. ही क्या मानसिकता बात है! ठेवून जर तुम्ही प्रयत्न केले, तर तुम्ही कुठेही विजय मिळवू शकता. खूप छान. ज्योतिषशास्त्रानुसार करिअर निवडत असताना रत्नांचा उपयोग हा होतो का? आणि होतो तर मग कसा म्हणजे कितपत होतो? कसं असतं, की महत्वाची गोष्ट आहे, की हे रत्न झाले, यंत्र झाले, मंत्र झाले. हे हजारो वर्षापासून त्याच्यामध्ये मागे एक सायन्स आहे. त्याच्याबद्दल एक वेगळा एपिसोड घेऊ आपण. अच्छा. पण रत्नाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, की रत्न तुम्हाला त्या जसं एखादा डॉक्टर असतो ना, की त्याच्याकडे तुम्ही टेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला सांगतो, की तुमच्या शरीरात अमुक व्हिटॅमिन कमी आहे. हो. तर मग तो काय करतो, की त्या व्हिटॅमिनचे आपल्याला टॅबलेट देतो किंवा सप्लिमेंट. तेव्हा इंजेक्शन हो. देतो किंवा सप्लिमेंट देतो, हं, जे आहे तसं. तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे जे 9 ग्रह आहेत, हं, त्या 9 ग्रहाचा प्रभाव तुमच्या पत्रिकेवर कसा आहे, त्यातला कोणता ग्रह कमजोर आहे, कोणता ग्रह स्ट्रॉंग आहे. मग कमजोर ग्रहाची ताकद वाढवायची असेल, तर त्याचं रत्न धारण करा. किंवा एखादा स्ट्रॉंग ग्रह आहे, तर त्याला अजून स्ट्रॉंग करायचं असेल, तर त्या बाबतीतलं रत्न धारण करायचं, की जेणेकरून त्याच्या त्याच्या बाबतीतली मिळणारी जी कॉस्मिक रेज आहे, त्याच्यामुळं आत्मबल आपलं वाढत असतं. आपली काम करण्याची अ, जी स्पीड आहे ती वाढते. आपला कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो. हं, आपला उत्साह वाढतो. आणि उत्साह वाढला, की आपल्याला काम करण्यामध्ये आनंद मिळतो आणि आनंदानं काम केलेलं त्याच्यात यश मिळतं. हं, आणि यश मिळालं, की पुन्हा उत्साह वाढतो. हं. पुन्हा आनंद मिळतो आणि पुन्हा काम करता येतं. तर अशा प्रकारे रत्नाचा एक आपल्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो. पण ते जाणकाराचा सल्ला घेऊन धारण केलेले कधी पण उत्तम असतं. नक्कीच सर. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण वेळ आता आपल्याला संपत आलेली आहे. परंतु तरी सुद्धा जाता-जाता मी तुम्हाला एक माझ्या मनातला आणि मला नक्कीच खात्री आहे, की हा प्रश्न सगळ्याच प्रेक्षकांच्या मनात असेल, की सध्या ज्या द्विधा मनस्थितीतून विद्यार्थी जात आहेत आणि अशा द्विधा मनस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि त्यासोबतच जे पालक म्हणून कुठेतरी चिंतित असतात, की मुलांचं आपल्या काय होईल, तर त्यांना सुद्धा तुम्ही जाता-जाता काय सल्ला द्याल? महत्वाचं आहे, की विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची मला, की रिझल्टचं टेन्शन घेऊ नका. कारण जी गोष्ट आपल्या हातात नाहीये, त्याचं टेन्शन कधी आपण घ्यायचं नसतं. हं, तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि 100% देण्याचा प्रयत्न केला आणि तो पॉझिटिव्ह कारण बरेचदा मी पाहतो, की मुलं परीक्षेला जाताना स्ट्रेस घेतात किंवा दडपण घेतात. त्याच्यामुळे सिली मिस्टेक होतात. जर तुम्हाला सिली मिस्टेक ह्या कशामुळे होतात, तर तुम्ही रिझल्टचं टेन्शन घेता, की जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आणि 100% देण्याचा प्रयत्न करायचा. निश्चित रिझल्ट तुमच्या बाजूने येईल. दुसरी गोष्ट पालकांना मला एक सांगायची आहे, की आजची पाल्या बाबतीमध्ये तुम्ही जर जे काही स्पर्धा निर्माण करताय, की एक कंपॅरिझन करणं, हे नका करू. त्यांना कोणत्याही परीक्षेची भीती नका दाखवू किंवा हे नाही झालं तर तुझं कसं होईल किंवा बाकीचं हे झालं, त्याचं ते झालं, तुझं काय होईल? अशा निगेटिव्ह गोष्टी करू नका. मुलांना पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. मुलांना समजून सांगताना किंवा त्यांचं काही चुकलं तरी त्यांना पॉझिटिव्हरित्या समजून घ्या आणि समजून सांगा. जेणेकरून त्यांचं आत्मबल वाढेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ते पॉझिटिव्ह राहतील. नक्कीच सर. खूप छान तुम्ही इथे आलात सर आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगळ्या प्रश्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद.